हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघूया चकली भाजणीची रेसिपी. चकली भाजणीसाठी 2 वाटी तांदूळ, म्हणजे ह्याच वाटीने प्रमाण घेतले मी, एकाच वाटीने 2 वाटी तांदूळ, पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा आणि पाव वाटी उडदाची डाळ घेतली. आता उडदाची डाळ आणि मुगाची डाळ आपण हे मिक्स करून आपण ही धुवून घेतली तरी चालते, कारण दोन्हींची साईज एकसारखी आहे आणि भाजायला पण दोन्ही म्हणजे एकसारखं भाजू शकतो. पण ही डाळ वेगळीच भाजायची, कारण काय होतं, ह्या डाळीला जरा थोडीशी जाड असल्यामुळे जास्त वेळ लागतो भाजायला. तर हे दोन्ही तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत. आता हे पण धुवून फॅनखाली स्वच्छ करून घेणार आहेत, म्हणजे सुकवून घेणार आहे फॅनखाली. दोन्ही डाळ मिक्स केलेल्या अशा पद्धतीने धुवून चाळणीमध्ये ठेवायच्या निथळत, म्हणजे पाणी पूर्ण निथळलं की अशा कॉटनच्या कापडावरती असं पसरून घ्यायचं आणि छान फॅनखाली सुकू द्यायचं. अशाच पद्धतीने मी तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ छान धुवून स्वच्छ कापडावरती टाकून अशी सुकवून घेतली. उन्हामध्ये सुकवायचं नाही, कारण काय होतं, एकदमच धान्य ड्राय पडतं आणि चकली बिघडते. आता एक एक करून आपण सगळ्या वस्तू भाजून घ्यायच्या. भाजत असताना काय करायचं, जाड बुडाची कढई घ्यायची आणि अशी जर पसरट कढई असेल तर धान्य छान भाजल्या जातात आणि एकसारखं म्हणजे सगळीकडे हीट छान लागते. आणि हे सगळे धान्य भाजत असताना गॅस एकदम स्लो करायचा आहे, कारण हे धान्य आपल्याला आतपर्यंत म्हणजे क्रिस्पी होतील इतके भाजायचे, छान कडक असे खणखणीत भाजून घ्यायचे. कारण काय आहे, जर मोठ्या गॅसवर जर भाजले तर हे धान्य आतून थोडेसे मऊसर राहतील आणि वरतून करपण्याची शक्यता आहे. तसं नको, म्हणून आपण इथं गॅस एकदम स्लो करायचा आणि प्रत्येक धान्य इथं भाजून घ्यायचं आहे. चकलीची भाजणी इथं भाजून तयार आहे. तर आता काय करायचं, ही पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतर छान दळून आणा पीठ. आता आपली चकलीची भाजणी तयार आहे. याची खमंग चकली कशी तयार करायची याची पण रेसिपी मी शेअर करणार आहे. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्याचीही रेसिपी तुम्ही नक्की बघू शकाल.